गुढीपाडव्याचं औचित्य साधून भाजप कार्यालयात मंत्रिगणांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षारंभ दिन सर्वत्र उत्साहाने साजरा झाला। ठिकठिकाणी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। सर्वत्र गुढीपाडव्यानिमित्त चैतन्यमय वातावरण होतं। दरम्यान शहर भाजप कार्यालयात ध्वजारोहण करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला। सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, माजी महापौर किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू, मोहिनी पत्की, शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, श्रीधर गोखले, बाशाभाई शेख, विक्रम देशमुख, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शहर जिल्हावासियांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिल्या। गुढीपाडवा नवीन वर्षाच्या संपूर्ण सोलापूरवासियांना भारतीय जनता पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या मनातल्या संकल्पना पूर्ण व्हाव्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेमध्ये अनेकांचा त्याग आहे। अनेकाच्या त्यागातून हा पक्ष उभा राहिलेला आहे। केवळ 11 सदस्य असलेला सुरुवातीला पक्ष आज 11 कोटी सदस्याचा पक्ष झालेला आहे। माझ्या या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला नम्र विनंती करतोय की आज लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर आणि माढा 2 लोकसभा सदस्य आपल्याला या ठिकाणातून प्रचंड मताने निवडून द्यायचे आहेत आणि देशाचे पंतप्रधान फिर एक बार मोदी सरकार आपल्याला आणायचं आहे। त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनाने आपलं स्वतःचं कार्य एक राष्ट्रीय कार्य म्हणून काम करावं अशी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विनंती करतो आणि या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या सर्वांना